नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण भेट देतोय प्राचीन अशा सुंदर मंदिराला. चला तर मग. आम्ही आलेलो आहे पुण्याजवळ असलेल्या पुरातन अशा महादेवा मंदिराला, जे म्हणजे की भुलेश्वर मंदिर. सो हे पुण्यापासून जवळपास 45 किलोमीटरवर आहे आणि नेमकं आज आम्ही सगळेजण सहपरिवार या मंदिराला भेट द्यायला आलो आहे. बघूया कसं आहे. पूर्ण दगडामध्ये असं कसं नक्षीकाम आहे. मी तुम्हाला आतून दाखवतेच नेमकं मंदिर कसं आहे. खूप जुनं असं हे मंदिर दिसतंय. सो चला पाहूया मंदिर कसं आहे. तर पुणे सोलापूर हायवेला पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ भुलेश्वर हे मंदिर यादव काळात म्हणजेच 13व्या शतकात बांधले आहे असे इतिहास सांगतो. हल्ल्यानंतर 18व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. नगारखाना, मोठी शिखरे, मंदिर व नंदी मंडप एकाच छताखाली घेण्यात आले. भुलेश्वर म्हणजे विसरलेला असा होतो. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शंकर पार्वती मातेवर रागवले आणि कैलास सोडून ते येथे आले आणि टेकडीवर ध्यानस्थ बसले. भगवान शिव यांनी त्यांचा राग विसरावा आणि कैलास पर्वतावर परत यावे यासाठी पार्वती देवीने सुंदर कन्या रूप धारण केले आणि त्या या ठिकाणी नृत्य करीत होत्या. तिला या रूपात पाहून शंकरजी राग विसरून देवीसह कैलास पर्वतावर आले असे सांगण्यात येते. मंदिराचा आजूबाजूचा परिसर निसर्गदृष्टीने छान नटलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील शिल्पे शिल्प सौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. पुरातत्व खात्याने भुलेश्वर मंदिर राष्ट्रीय संरक्षण स्थळ म्हणून घोषित केले. पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश करताना एक वेगळाच अनुभव येतो आणि मन अगदी प्रसन्न होतं. काळ्या दगडावर कोरीव असा मधोमध भव्य महाकाय नंदी आहे आणि मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग आहे. तुम्ही नंदीकडे विशेष लक्ष दिले असता असे जाणवते की नंदीची मान झुकलेली आहे. कथेनुसार जेव्हा माता पार्वती भगवान शिवाला घरी घेऊन जाण्यासाठी येतात तेव्हा शिवाचे रक्षण करणारा नंदी आपले डोके उजवीकडे वळवतो. एक नजर भगवान शिवावर तर एक नजर माता पार्वतीवर ठेवून पुढे काय होईल असे पाहतोय असे जणू जाणवते. 17व्या शतकात औरंगजेबाने मंदिरावर हल्ला केला होता आणि त्यामध्ये मंदिरामधील बऱ्याच शिल्प वास्तूंची तोडफोड व नुकसान झालेले होते. अजूनही काही शिल्प अर्धा अवस्थेत आहे. खांबावर खूप सुंदर बारकाईने रेखीव असे नक्षीकाम करण्यात आलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूला काही ठिकाणी अन्य देवी देवतांची छोटी मंदिरे आहेत आणि नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी विशेष अशी छोट्या खिडक्यांची रचना केलेली आहे. भिंतींवर सिंह, हत्ती असे विविध प्राणी, पक्षी, महाभारत, रामायण, युद्धामधील असे बरेच प्रसंग येथे अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. सुंदर व अतिरेखीव पाने, फुले, फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिरामध्ये कोरलेली. त्या काळात एवढ्या बारकाईने केलेले हे शिल्प पाहून आपण एका वेगळ्याच जगात जातोय याची अनुभूती येते. भुलेश्वर जवळच पाहण्यासाठी अनेक ठिकाणे आहे, जसे थेऊरचा चिंतामणी, रामदरा मंदिर आणि जेजुरी मंदिर. सो पुण्याजवळील या पुरातन अशा सुंदर मंदिराला नक्की भेट द्या आणि शिल्पकलेचा सुंदर नजारा अनुभवा. वन डे पिकनिक साठी ही जागा नक्कीच खूप छान आहे. फॅमिली फ्रेंड सोबत नक्की या जागेवर येऊन भेट द्या आणि एन्जॉय करा. अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्य खूप सुंदर आहे. हसत राहा, मजेत राहा. धन्यवाद.